त्या संविधानाचं प्रत्येकाकडून रक्षण व्हावं, त्या संविधानाचं प्रत्येकाकडून वाचन हवं. ज्या झोपडीपर्यंत जिथं दिवा नाही तिथपर्यंत प्रकाश पोहोचावा आणि तो संविधानानंच पोहोचवणार आहे. म्हणून त्या संविधानाची आपण खऱ्या अर्थानं वाचन करसाल, त्या संविधानाचे पायी खोसाल, संविधानाचा सन्मान करसाल. कारण संविधान जातीयतेला थारा देत नाही, संविधान धार्मिकतेला थारा देत नाही. संविधान जगातला एकच धर्म मानतो, तो धर्म आहे मानवता. आणि म्हणून आपण आपल्या देशाचं संविधान चालू करताना किंवा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला अर्पण केलं तर ते कुठल्या एका धर्माला अर्पण केलं नाही, धर्माच्या धर्मपंडितांना अर्पण केलं नाही. आणि म्हणून आपण संविधान अर्पण करताना आपण म्हणलो काय ते लक्षात घ्या. का म्हणलो आपण हे संविधान आपण आपल्याला अर्पण केले. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांत सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित